पूजा मंगलमूर्ती महाराष्ट्र न्यूज 7च्या टॉप 50 मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पाणी साचलेल्या भागात भेट दिली। या भेटीदरम्यान मुसळधार पाऊस पडल्यानेच मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याचा दावा पालिका आयुक्तांनी केला। मात्र थोड्याशा पावसातही मुंबईची तुंबई होत असताना आयुक्त असे वक्तव्य करत असतील तर मुंबईकरांना दिलासा कधी मिळणार असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जातोय। अध्यापन करताना त्यात सहजता असेल तर विद्यार्थ्यांचे अध्ययन व्यवस्थितरित्या होते। यासाठी काही अध्यापक शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात। शिक्षणामध्ये गणित, भूमिती आदी विषयांनंतर सर्वात अवघड विषय म्हणून रसायनशास्त्र हा विषय समजला जातो। याचा धसका असंख्य विद्यार्थ्यांना कायमचाच असतो, परंतु याच विषयाची भीती घालवून त्याची गोडी लावण्यासाठी हा विषय अत्यंत सहजपणे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा एक नवीन प्रयोग मुंबईतील शिक्षिका संगीता सोहोनी यांनी विकसित केलाय। त्यांच्या या प्रयोगाची देशस्तरावर दखल घेण्यात आली असून नुकतेच त्यांना राष्ट्रपति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सीट छोड़ के मैंने टीचिंग के लिए ऑप्ट किया और शायद केमिस्ट्री पढ़ाना मेरे खून में है, क्योंकि मेरे दादाजी एक केमिस्ट्री के प्रोफेसर थे और उस्मानिया यूनिवर्सिटी का केमिस्ट्री डिपार्टमेंट मेरे दादाजी के उसमें बनाया गया। मेरे चाचा काका सब केमिस्ट्री टीचर है, तो शायद केमिस्ट्री मेरे खून में है। बट फिर भी मुझे केमिस्ट्री पढ़ते समय बहुत कठिनाई होती थी। तो मैं मेरे बच्चों को, जब मैंने केमिस्ट्री टीचर बनने का सोचा, शिक्षक बनने का सोचा, तब मैंने अनुभव किया कि मेरे बच्चों को भी वही तकलीफ हो रही है जो मैंने फेस किया पढ़ने के लिए। तो इस प्रॉब्लम को फेस करने के लिए मैंने बच्चों के लिए छोटे खिलौनों से केमिस्ट्री पढ़ाना शुरू किया। ये एक एस्पेक्ट है केमिस्ट्री के लिए। दूसरा है कि केमिस्ट्री इज द थर्ड मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट इन द कंट्री। मतलब पूरे सब्जेक्ट्स में देखा जाएगा तो केमिस्ट्री तीसरे या चौथे स्थान पे आता है, जो बहुत बहुत कठिन सब्जेक्ट है, सबके लिए आसान नहीं है। तो ये भी मैं ध्यान में रख के मेरे बच्चों को केमिस्ट्री में इंटरेस्ट हो, क्योंकि पूरा फ्यूचर केमिस्ट्री पे निर्धारित है। So any type of engineering, mechanical engineering, you want to improve on it, you need the strength of the elements, metals. So metals and materials, that is the science which is coming up now, to know the strength of elements so that you can use them in different aspects. So if I want to get a more stronger wire, instead of copper or iron wire or something, I want a tantalum wire, or I want a hybrid wire. Scientists, how the name of the element has come. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली। त्यामुळे मराठा समाजा बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला। या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेरातील मराठा समाज बांधव हे मंगळवारी दुपारी रस्त्यावर उतरले होते। मराठा क्रांती मोर्चाने ठरवल्याप्रमाणे सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका चौकात रास्ता रोको आंदोलन केले। दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांनी आंदोलन करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही केले।
खाजगी कंपनीत काम करणारे बरेच कामगार EPF साठी कोर्टात खेटे घालतायत, पेन्शनसाठी आंदोलन करतायत, मात्र त्यांना पेन्शन मिळत नाही। या पार्श्वभूमीवर आज आपण कामगारांसाठी चांगला विधेयक आणलाय आणि त्याची गरज असल्याचे नवनीत राणा म्हणालेत। आज लोकसभेत कामगार विधेयकाबाबत चर्चा सुरू होती, त्यावर त्यांनी भाष्य केले। कामगारांच्या हितासाठी असे विधेयक आणणे गरजेचे आहे। कामगारांना चांगली स्वास्थ्य व्यवस्था व सुरक्षा व्यवस्था मिळावी यासाठी अशा विधेयकांची गरज आहे। त्याचबरोबर कामगारांना त्यांच्या हक्काची रक्कम देणे गरजेचे आहे। कामगारांमुळे उद्योग जगत मजबूत झाले, त्यामुळे त्यांच्यासाठी पुरेशी सोय करण्याचे नवनीत राणा म्हणाले। ये पेंशनर धारक जो हैं वो कोर्ट में भी लड़ाई कर रहे हैं, आपको भी मिलके आपसे भी लड़ाई कर रहे हैं, बहुत सारे आंदोलन भी उन्होंने किए हैं, जिसमें बहुत सारे डिपार्टमेंट्स में वो मजदूर काम कर चुके हैं। PSU कंपनीज हो गई, प्राइवेट कंपनीज हो गई, मंडियों में काम करने वाले कामगार हो गए, स्टेट ट्रांसपोर्टेशन में काम करने वाले कामगार हैं। ऐसे बहुत सारे वर्कर हैं जिनकी पेंशन के लिए वो लेबर मिनिस्ट्री से बहुत सालों से बातचीत कर रहे हैं, अपने मुद्दे रख रहे हैं, अपने प्रॉब्लम्स रख रहे हैं। कोई 60 इयर्स हो गया है, कोई 65 हो गया है, कई लाख तो उसमें से जिनका निधन भी हो गया है। ऐसे लोगों ने अपनी अपनी प्रॉब्लम्स बहुत बार इनके पास रखी हुई है, वो सिर्फ अपना हक मांग रहे हैं। आज हम लेबर मिनिस्ट्री के द्वारा कामगारों के लिए बहुत अच्छा बिल लाए हैं। इस बिल को हम सपोर्ट भी करते हैं और सपोर्ट करना भी चाहिए, क्योंकि मजदूरों के वजह से आज देश में जितने भी बड़ी कंपनियां, जितने भी मजदूर काम कर रहे हैं, शायद उनके वजह से बड़े बड़े उद्योग आज मजबूत हो सके हैं। तो इसलिए ये ऐसे बिल लाना बहुत जरूरी है और इनके लिए फैसिलिटीज जो ला रहे हैं, मेडिकल फैसिलिटीज हो, इनके सिक्योरिटी की फैसिलिटीज हो, इनके जो भी केस कोर्ट्स में चलते हैं या फिर डिस्ट्रिक्ट लेवल पे केस चलते हैं, उसके लिए ये केस ऐसे बिल लाना बहुत जरूरी है। और मैं आपसे विनंती करूंगी अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से मंत्री महोदय को, जिन पेंशनरों को महीने के 100 से लेके 500 रुपए पेंशन मिलती है, मुझे आप बताइए कि 500 रुपए में, 100 रुपए में, 200 रुपए में, 350 रुपए में उनके दोनों बुजुर्गों का क्या गुजारा हो सकता है? और बल्कि जहां पर सरकार के पास इनके ही पैसे दिए हुए EPS 95 के खाते में 5 लाख करोड़ फंड आज तक जमा है, और उसके बावजूद इन वर्करों को मिनिमम ऑफ पेंशन ये मांग रहे हैं, जहां पर हम उन्हें दे नहीं पा रहे हैं। बहुत सारी मीटिंग से हो गई है, कई कोर्ट में उनके बाजू में निर्णय लगा है, कई एक आधी जगह उनके विरोध में निर्णय लगा है। तो मैं मंत्री महोदय से विनंती करूंगी कि ऐसे गरीब मजदूर जो सिर्फ अपना हक मांग रहे हैं, वो 7 से 8 हजार अपना पेंशन महीने का मांग रहे हैं, बल्कि आपके पास उनके 5 लाख करोड़ फंड जमा है, उसमें से वो अपना अधिकार मांग रहे। तो मेरी आपसे विनंती रहेगी कि उनको उनका अधिकार दिया जाए, और उनके आने वाले भविष्य, जो थोड़े दिन, कुछ साल बाकी हैं, ऐसे सीनियर सिटीजन के लिए कुछ दया हमारे से होनी चाहिए। मैं आपसे ये विनंती करूंगी। और अध्यक्ष महोदय, बहुत इंपॉर्टेंट मुद्दा है, और भारतीय एकजुट कामगार संगठन का भी जीवीके कंपनी के द्वारा जिन्होंने काम किया, उनके बहुत सारे रकम ये कंपनी में बकाया है। और ऐसे कामगार हैं जिनको अपने स्कूल के बच्चों का भी कोई भी फीस भरने के लिए पैसे नहीं है, अपना जीवन रोजाना करने के लिए भी पैसे नहीं है। और ऐसे कामगारों के लिए एक और विनंती आपके माध्यम से PM साहब को करूंगी, जितने भी लेबर हमारे इस देश में रहते हैं, उन्हें हर लेबर को ये प्राइम मिनिस्टर आवास योजना जो है, घरकुल की, घर की, उन्हें इसमें ऐड करके हर लेबर को उन्हें घर दिया जाए, घर प्रोवाइड किया जाए, इतनी आपसे विनंती है। और एक, जब ऑनर और कंपनी में काम करने वाले लेबरों की जब लड़ाई होती है या यूनियन कोई डिमांड करती है, लेबर कुछ डिमांड करती है, जब वो कोर्ट में जाते हैं, कोर्ट में जाने के बाद वो लेबर को वो कंपनी उस वक्त से उनकी सैलरी देना बंद कर देती है। पर मैं आपसे एक विनंती करूंगी, इसमें एक कुछ एडिशन करके, कि जब अगर कोई भी व्यक्ति या कंपनी का मालिक या मजदूर अगर कोर्ट में जाता है, तो उनकी सैलरी, उनकी पगार वो मजदूर की बंद नहीं किया जाए, इसमें जरूर विचार करना चाहिए, क्योंकि आने वाला भविष्य पे उनकी बहुत सारी चीजें निर्भर हैं। और जब लेबर एक आधी कंपनी में 15 से 20 साल काम करता है, वो अपना पूरा भविष्य, अपनी पूरी जवानी, अपनी पूरी मेहनत, पूरा खून वो कंपनी को बड़ा करने में लगा देता है। तो मेरी आपसे विनंती रहेगी, जो मजदूरी कर रहा है, उनके बच्चे जिनका भविष्य उस कंपनी पे, उस पगार पे निर्भर है, ऐसे गरीब मजदूरों के बच्चों के लिए वो कंपनियां
उनको स्कॉलरशिप दी जाए, ना कि लेबर का बच्चा सिर्फ लेबर ही बने। सर्जनशील अभिव्यक्ती विकसित करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. नेल्लोर जिल्ह्यातील गांधीजन संगम गावात असलेले ग्रामीण बाल संशोधन केंद्रातील एका शिक्षकाच्या प्रयत्नामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली. सुब्रमण्यम स्वामी असे या शिक्षकाचे नाव आहे. मुलांना शिक्षणाची गोडी कशी लागेल हे समजून घेण्यासाठी आधी शिक्षकांना लहान होऊन त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज असते. त्यातच ही मुलं जर दुर्गम क्षेत्रातील असतील तर ते आव्हान आणखी कठीण होत जाते. सुब्रमण्यम स्वामी हे सुद्धा मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना शिकवतात. जीवशास्त्र आणि खगोलशास्त्रासारखे कठीण विषय ते अगदी सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगतात. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज या भागातील मुलांना विज्ञानाबाबत आवड निर्माण झाली आहे. ఇది ఫస్ట్ క్వార్టర్, తర్వాత ఫుల్ మూన్, తర్వాత ఇప్పుడు ఎక్కడైనా చంద్రగ్రహణం సూర్యగ్రహణం ఏర్పడిందా? వయసులో విద్యని పంచే వాళ్ళు దొరకనప్పుడు, ఒక సందేహాన్ని తీర్చని ఉపాధ్యాయుడు దొరకనప్పుడు చాలా ఇబ్బందులు పడినటువంటి పరిస్థితి. ఆ విలేజ్లో పిల్లలకి ఎడ్యుకేషన్ అందడం లేదు, ఇది మాకు అర్థం కాదని చాలామంది చెప్పడం, వీళ్ళు ఇంకొక 100 సంవత్సరాలు కూడా చదువుకోలేరని, గిరిజనులు చదువుకోలేరని చెప్పడం, ఇవన్నీ నాకు ఎందుకో బాగా పెయిన్ అనిపించింది. शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या पैकणटोली पिंटकेपार या परिसरात बनावट दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. यात बनावटी दारूसह 12,54,818 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्याम उर्फ पीटी रमेश चाचरे यांच्या मालकीच्या गोदामात बनावटी दारू तयार करण्याचा हा साठा सापडला. यावेळी गोदामात गोवा बनावटची 44 सीलबंद दारूचे बॉक्स आढळले. या दारूची किंमत 2,21,760 रुपये इतकी आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वा पानसरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्रीच्या दरम्यान गोपनीय बातमीदाराकडनं गोंदिया शहर हद्दीतील पिंडकेपार नाला या जंगल परिसरात एका ठिकाणी बनावट दारू बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाली. त्यावरून आम्ही स्वतःसोबत गुन्हे प्रगटीकरण शाखेतील अधिकारी व स्टाफ असे जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य, केमिकल आणि बनवण्यात आलेली बनावट दारू असे एकूण प्रचंड मोठ्या प्रमाणात 12,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर प्रकरणात त्या ठिकाणी 2 आरोपीही मिळून आले, त्यांना जागीच अटक करण्यात आलेली आहे. और त्यामध्ये उद्यापर्यंत त्यांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि एक आरोपी पाहिजे आरोपी आहे. पुढील तपास चालू आहे. या अगोदरसुद्धा जो फरार आरोपी आहे त्या आरोपीविरुद्ध गोंदिया जिल्ह्यातील इतर ठिकाणी बनावट दारू बनवण्याचा साठा बाळगल्याबद्दल त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आलेल्या आहे. विरार पूर्वेकडील बरफपाडा येथे राहणाऱ्या 42 वर्षीय कंत्राटदारावर मंगळवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांपैकी एकाने गोळी झाडली, पण ती गोळी छातीच्या बाजूने निघून गेल्याने तो सुदैवाने वाचलाय. मात्र ते जखमी तर झालेच आहेत. विरार पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जुन्या वादातून गोळीबार झाला असल्याचा पोलिसांना संशय आहे. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा गोळीबार कोणी व का केला याचा शोध तपास करत आहेत. आज दुपारी 3च्या सुमारास विरार ईस्टला बरफपाडा इथे बर्फेश्वर तलाव म्हणून एक तलाव आहे, तिकडे एक गोळीबाराची घटना झालेली आहे. आसाराम राठोड असं त्या फिर्यादीचं नाव आहे. त्यांच्यावर 2 अज्ञात इसमांनी गोळीबार करून ते पळून गेलेले आहेत. ते बाईकवर जात असताना त्यांना समोरून आरोपींची बाईक आली आणि त्यांना समोरून बाईकवरनंच गोळ्या झाडलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये आसाराम राठोड जे आहेत त्यांना काही फारसं लागलेलं नाही, प्राथमिक स्वरूपाची जखम आहे आणि पुढे आमचा तपास चालू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे. थोड्या वेळात गुन्हा ह्याच्यात दाखल होईल. एकदा फायर केलेला आहे, त्यांचं म्हणणं एकदा फायर केलं, माझ्या कांठाळ्या बसल्या आणि पुढे मला काही समजत नाहीये. त्याच्यावरून एकच राऊंड फायर केला असं दिसतंय. अजून माहिती घेणं चालू आहे, ह्याच्यामध्ये तपास चालू आहे अजून प्राथमिक.
ते अज्ञात 2 व्यक्ती होते बाईकवर. मी जात होतो, ते समोरून आले, माझ्या गाडीला आडवी लावली त्याने. माझ्यावर गोळी चालवली, मी पळालो तिथून. दुसऱ्या गोळीची त्याची तयारी चालू होती. आम्हाला जास्त संशय मुलीच्या आईवडिलाचाच आहे. तेच बोलतात की तुमचं घरदार संपलं, संपू, तुला शेती विकायला लावलेली, आता घरी विकायला लावतो, तुला गावात येऊ देत नाही, तुला इकडं मारून टाकतो, असं बोलतात. ते मुलांना आमच्या लव्ह मॅरेज केलेलं आहे ना, कोर्ट मॅरेज. 8-10 महिने झाले. अजून आमच्या भावावर चाकू हल्ला झालेला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी चर्चेत असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती आणि संभाव्य राजकीय उमेदवारीवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर जोरदार टीकाशस्त्र सोडले. महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी बिहारचे DGP यांना निर्लज्जपणे हे बक्षीस देण्यात आले. भाजपाला सुशांतबद्दल कधीच सहानुभूती नव्हती, फक्त बिहारच्या निवडणुकांसाठी आणि आता नव्या फिल्म सिटीसाठी त्याच्या मृत्यूचे कारण करण्याची राजकीय संधी साधल्याची टीका सचिन सावंत यांनी केली. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा उपयोग करून महाराष्ट्राची बदनामी करणं आणि महाराष्ट्राचं जे राष्ट्रीय स्थान आहे, त्याचं राष्ट्रीय महत्व जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत हीन आणि अत्यंत गलिच्छ कारस्थान भारतीय जनता पक्षानं केलं होतं. यामध्ये आमच्या मनामध्ये कोणत्याही तऱ्हेची शंका नाही. आताच बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडे यांनी VRS साठी अर्ज दाखल केला आणि 3 महिन्याची नोटीस न देता बिहार सरकारनं लगेचच त्याला संमती दिली. यातच बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी स्पष्ट होतात. पुढच्या कालावधीमध्ये गुप्तेश्वर पांडेंना फार मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसी देखील भारतीय जनता पक्षातर्फे मिळणार आहे, याच्यात काही शंका नाही. सुशांत सिंगच्या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेचे आत्मीयता भारतीय जनता पक्षाला कधीच नव्हती. त्यांचा राजकीय निश्चितपणे त्याच्या मृत्यूचा उपयोग करता येईल, जेणेकरून बिहार निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग करता येईल. देशपातळीवरती मोदी सरकारचं जे अपयश आहे, करोनाच्या मधलं असेल किंवा इतर त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडालाय, त्यापासून लक्ष लोकांचं दुसरीकडे नेता येईल आणि तिसरीकडे महाराष्ट्राची बदनामी करायची आणि आता बॉलिवूडला देखील टार्गेट करायचं, हे सगळ्या गोष्टी या केसमधनं साध्य होऊ शकतात. ही एक संधी त्यांना दिसत होती आणि म्हणूनच सातत्यानं नॅरेटिव्ह बदलला गेला. आता सुशांत सिंगचं प्रकरण बाजूला पडलेलं आहे. आता बॉलिवूड आणि ड्रग नेक्सस त्या ठिकाणी नवीन एक दिशा यातना मिळते आणि म्हणूनच बरेच दिवस झालेले आहेत. आता या सगळ्या राष्ट्रीय एजन्सीज आल्या या सुशांत सिंगच्या मृत्यूची चौकशी करण्याकरता आणि त्यामुळे आता आम्ही त्यांना प्रश्न विचारत आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो जे मोदीजींचे अत्यंत प्रिय व्यक्ती ज्या संस्थेचे प्रमुख आहेत त्या एनसीबीला आहे. 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा आहे की एनसीबीचं कार्यालय मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष आहे आणि एकंदरच आमच्या कुठल्याही तऱ्हेचा आक्षेप बॉलिवूड आणि ड्रग्सच्या संदर्भामध्ये त्यांनी चौकशी करण्याकरता नाही, परंतु गेले अनेक वर्ष त्यांचं ऑफिस इथे आहे आणि बॉलिवूडही इथं आहे. असं असताना गेले अनेक वर्ष त्यांनी त्या ठिकाणी त्याची चौकशी का केली नाही, हा मूळ मुद्दा आहे. दुसरा, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणातलं जे ड्रग अँगल आहे त्याची चौकशी करण्याकरता एनसीबीला पाचारण केलं होतं आणि मग एनसीबीनं त्याच्यावरचा FIR नोंदवला होता. तो 15/2020 होता, ज्याच्या अंतर्गत एकही आतापर्यंत अटक झालेली नाही आणि नवीन FIR केला गेला 16/2020, ज्याचा सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही आणि त्यामध्ये सगळ्या अरेस्ट झालेले आहेत. म्हणजेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी करणं हे एनसीबीनं सोडून दिलं आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं भारत सरकारनं संसदेमध्ये सांगितलंय की एनसीबीकडे कोणतेही त्या ठिकाणी असे पुरावे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठलंही मटेरियल नाही की जे बॉलिवूड आणि ड्रगच्या या संदर्भामध्ये काही त्या ठिकाणी जोडता येईल. मग ह्याबद्दल एनसीबीचं मत काय? असे अनेक प्रश्न यापुढच्या कालावधीमध्ये आम्ही या सगळ्या एजन्सीजना विचारणार आहोत. महाराष्ट्राची बदनामी निश्चितपणे आम्ही सहन करणार. भिवंडीतील पटेल कंपाऊंड परिसरात असलेल्या जिलानी नावाची 3 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 39 जणांचा बळी गेला. यानंतर आज वस्त्र उद्योग मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की भिवंडीतील सर्व धोकादायक इमारतींचे नव्याने सर्वेक्षण करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यांना शासनाकडून मदत केली जाणार आहे. असं आहे की ऑलरेडी जे पालकमंत्री आहेत त्यांनी जे लोक मृत्यू पावलेले आहेत त्यांना जे घोषणा करण्यात आलेली त्यांना शासनातर्फे 5 लाख रुपये देण्यात येणार आहे. परस्पर इथे महानगरपालिकाचे आयुक्त आहेत, कलेक्टरचे डिपार्टमेंट आहेत. हे इन्सिडेंट झाल्यानंतर सतत 24 तास तिकडे काम चालू आहे आणि आम्ही
कलेक्टर आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही सांगितलेलं आहे की असे जे एकदमच धोकादायक बिल्डिंग असतील त्याची जे आहे ते सगळी डिटेल्स काढल्यानंतर त्यांच्यावरती काय आपल्याला करता येईल ते विचार करण्यात येईल. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात विनंती अर्ज दाखल केले, परंतु प्रश्न असा आहे की मुळात जो संविधान संशोधन कायदा पास केला होता तो चुकीच्या पद्धतीने पास करण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर केले. राज्याला अधिकार नसताना मराठा आरक्षण विधेयक पारित करून घेतले. याचाच फटका आता मराठा आरक्षणाला बसलाय. एकूणच मोदी आणि तत्कालीन फडणवीस सरकारच्या घोडचुकीमुळे मराठा आरक्षण लटकले असल्याचा आरोप भटक्या विमुक्तांचे ओबीसी समाजाचे नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला. सुप्रीम कोर्टामध्ये कालच आपल्या राज्य सरकारने याचिका दाखल केलेली आहे. परंतु प्रश्न असा आहे की मुळात जो कायदा पास केला होता मोदी सरकारने तो चुकीचा पास केला. त्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने म्हणजे फडणवीस सरकारने जो मंजूर केलं बिल मराठा आरक्षणाचं ते सुद्धा चुकीचं झालं आहे. थोडक्यात 11 ऑगस्ट 2018 रोजी कायदा पास झाला. त्यावेळेस राज्य सरकारचे अधिकार काढून घेण्यात आले. त्यानंतर 3 महिन्यांनी आपल्या राज्य सरकारने याच्यामध्ये कायदा पास केला. तो होता 30 नोव्हेंबर 2018. याचा सरळ अर्थ आहे कोणाला विचारायची गरज नाही की त्यांना अधिकार नसताना यांनी कायदा पास केला म्हणून तो कायदा वैध होणार नाही. आणि योगायोगाने काल आपण जेव्हा सुप्रीम कोर्टात आपली केस होती परवा, म्हणजे याच्या पूर्वी जो निर्णय आला आहे की लार्जर बेंचला आपण क्लॅरिफिकेशनसाठी सुप्रीम कोर्ट जाणार आहे. लार्जर बेंच म्हणजे घटनापीठाकडे की याचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी. माझं म्हणणं आहे की याचं इंटरप्रिटेशन होणार नाही. मी आताच सांगून ठेवतो याचं काय उत्तर येईल की सुप्रीम कोर्टाकडनं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला विचारलं जाईल की याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन मागितलं जाईल की हा अधिकार कोणाला आहे. आणि ही गोष्ट मी परवा 19 तारखेला माननीय पंतप्रधानांना लिहिलं आहे की याच्यामध्ये स्पष्ट होत नाही की तुम्ही राज्य सरकारनं अधिकार दिले आहे की काढून घेतलं आहे. त्याचं स्पष्टीकरण मी माननीय पंतप्रधानांना विचारलेलं आहे ऑलरेडी. आणि तशीच विचारणा सुप्रीम कोर्टाने होईल हे मी आत्ताच सांगून ठेवतो. नाही, मी लॉयर नाही आहे पण मी लॉ मेकर आहे. त्यामुळे मला याचं ज्ञान आहे. मी संविधानिक एक अभ्यासक आहे. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातमीसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.